नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जमीन क्षारपड मुक्ती कामास प्रशासकीय पातळीवर लागणारी मदत देण्यास कटिबद्ध, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची ग्वाही। हसूर येथील 80 व कनवाड येथील 250 एकर जमीन क्षारपड सुधारणा सर्वे कामाचा शुभारंभ। उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले जमीन क्षारपड मुक्तीचं काम हे कौतुकास्पद आहे। या कामामुळे शिरोळमधील क्षारपड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्नचं नाव देशपातळीवर गेलं आहे। शेतकऱ्यांनी आपले पानस्थळ अथवा क्षारपड जमीन सुधारणेसाठी दत्त पॅटर्नचा वापर करावा। या कामामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रशासकीय पातळीवर लागणारी सर्व ती मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली। क्षारपड मुक्तीचे जनक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हसूर येथील 80 एकर व कनवाड येथील 250 एकर जमीन क्षारपड सुधारणा सर्वे कामाचा शुभारंभ शुभारंभ प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतात तत्कालीन तहसीलदार गजानन गुरव, भूमी अभिलेखा सौ सुवर्णा मसने, सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, महसूल खात्याचे अधिकारी यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडून क्षारपड मुक्तीच्या कामाला मोठं सहकार्य मिळाल्याचं सांगितलं। तसेच शेतकऱ्यांना या कामामध्ये लागणारी सर्व ती मदत करून कामाच्या पूर्ततेसाठी शेवटपर्यंत पाठीशी राहण्याचं आश्वासन दिलं। शेतीतज्ञ शांतिकुमार पाटील यांनी क्षारपड मुक्तीच्या कामाचा आढावा घेतला। हसूर इथं झालेल्या कार्यक्रमात धनपाल शेडबाळे यांनी स्वागत केलं। सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केलं। यावेळी श्री दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, शेखर पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना, ऊस विकास अधिकारी एस पाटील, इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे, सरपंच सौ आकाशी कांबळे, उपसरपंच अभिजित पाटील, फुटबॉल चौगुले, कलगोंडा पाटील, सागर पाटील, अजित चौगुले, प्रकाश केरीमणे, रमेश चौगुले, प्रदीप पाटील, रमेश केरीमणे, स्वप्नील चौगुले, अण्णासू चौगुले, मलगोंडा पाटील, नेमगोंडा पाटील, रोहन चौगुले, शंकर कांबळे, प्रमोद चौगुले, बाळासू चौगुले, अरुण चौगुले यांच्यासह श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थेचे सर्व संचालक, सहभागी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कनवाड इथं मान्यवरांच्या हस्ते सर्वे कामाचा शुभारंभ करण्यात आला। प्रारंभी चांद इनामदार यांनी स्वागत केलं। मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। दिलीप मानगावे, दस्तगीर इनामदार यांनी शेतकऱ्यांना या कामात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं। सरपंच इरफान बुराण, उपसरपंच राजू कुपाडे, दादासू खटावणे, मुसा इनामदार, संतोष गौराज, सातगोंडा गौराज, रामगोंडा कुपाडे, अरविंद गौराज, राहुल गौराज, इब्राहिम दर्गावाले, महावीर नरगच्चे, सुरेश उपाडे, शिंदे, सुनील जाधव, सुनील शिंदे, अख्तर पटेल यांच्यासह सहभागी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। तुमच्या मागे लागलो होतो की तुमच्या गावात क्षार पडलेली किंवा पाणथळ झालेली जमीन जास्ती आहे ती मुक्त करून घेण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा, पण तुम्ही ऐकला नाही। पण आज तो दिवस उजाडला। पण मी या ठिकाणी एकच सांगतो, याच्या करत असताना कुठल्याही राजकारणाची भूमिका नाही, कुणी ते डोक्यात ठेवण्याचं नाही। ज्यांना वाटतं त्यांनी ह्यात सामील व्हावं आणि त्यांची जमीन मुक्त करण्यासाठी, पाणथळ मुक्त करण्यासाठी जे जे काही लागेल ते मी सहकार्य करण्याची तयारी तुम्हाला दाखवतो। अर्थशाही असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील ते करण्याच्या दृष्टीनं माझे सातत्यानं प्रयत्न राहतील। मी फक्त गुरुसाहेबांची एक ओळख करून देतो। त्याने बोलता बोलता जुजबी बोलले, मी शेडशाळमध्ये 900 एकरचा सर्वे केला आणि 50 वर्षे 60 वर्षे त्या जमिनी पडलेल्या होत्या। त्यांना त्यांच्या शिवा कुठं आहेत ते माहिती नव्हतं, खातेफोड झालेले नव्हते, आजोबांच्या नावावर ते जमिनी तशाच होत्या 7-12वर। मग आम्ही ते हातात घेतल्यानंतर बँक प्रकरणं करत असताना वगैरे आमच्या लक्षात आलं की या खातेफोड झालेलं नाही आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे। मग मी साहेबांना भेटलो, गुरव साहेबांना। मला म्हटले तुम्ही चिंता करू नका, मी गावात जाऊन त्या शेतकऱ्यांची सगळ्यांची खातेफोड करून देतो। अशा पद्धतीनं करून दिले आणि योगायोग आज तुमच्या गावातल्या सर्वेच्या मुहूर्तासाठी गुरुसाहेब आले, ही एक आनंदाची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे मसने मॅडम तुम्हाला माहिती असतील, भूमापनच्या अधिकारी येथे होत्या, त्यांनी देखील शिवा लोकांना तिथं जाऊन ठरवून दिल्या, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शिवा त्यांनी दाखवून दिल्या। 900 एकरचं इतकं सोपी साधी गोष्ट नाही तरी त्या दाखवून दिल्या। म्हणून सरकारी अधिकाऱ्यांनी देखील मनात घेतलं तर ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात आणि त्याचं ज्वलंत उदाहरण गुरुसाहेब असतील, मसने मॅडम असतील आणि ह्या सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभणार आहे आणि ह्या सहकार्यातनं आपण पुढे जायचं आहे। आज आपण तालुक्यातल्या 10,000 एकरवरती काम झालेलं आहे। तुमचं हे जास्तीत जास्त जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा। परवा एक 40 तहसीलदारचे कोर्सचे अधिकारी
सरकारनं आमच्या तालुक्यात पाठवून दिलं होतं. क्षारपडमुक्त झालेली जमिनी तुम्ही बघून या आणि आमचे पाटील साहेबांनी त्या सर्व लोकांना ते दाखवलं. कारण हे देश लेवलला गेलेलं आहे. तुमच्या तालुक्यात जे हे काम झालेलं आहे हे तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, देश लेवलला गेलेलं आहे. बाहेरच्या देशातले लोक देखील इथे येऊन बघून गेलेले आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या गावची जमीन सुपीक करा, चांगल्या पद्धतीनं पिकवण्याच्या दिशेने प्रयत्न करा. पहिलं सूत्र जमीन चांगलं ठेवण्याचं आणि पिकाचं जर पहिलं सूत्र कुठलं असेल तर जमिनीचा निचरा प्रणाली वाढवणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि ते वाढवण्याच्या दिशेने आता तुम्ही वाटचाल करायला लागलाय. पुढच्या पिढीला चांगली जर जमीन द्यायचं असेल तर तुम्ही हे काम करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत मी तुमच्याबरोबर राहीन एवढंच सांगतो. मी थांबतो. नमस्कार. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.